आज 6 डिसेंबर म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस। आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे 24 तास कसे होते याबद्दल जाणून घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आयुष्य जितकं प्रेरणादायी होतं तितकंच ते संघर्षमय सुद्धा होतं। त्यांच्या या संघर्षमय प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनी ग्रासलं होतं। मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटिस, सांधेदुखी अशा आजारांनी बाबासाहेब त्रस्त होते, तर संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछाण्यात तळमळत पडून राहावं लागत असे। 5 डिसेंबरला म्हणजेच बाबासाहेबांच्या निधनाच्या आदल्या दिवशी बाबासाहेब सकाळी 8:30च्या दरम्यान उठले। बाबासाहेबांना प्रातविधी उरकण्यासाठी माईसाहेबांनी मदत केली आणि न्याहारीसाठी टेबलावर आणून बसवलं। यानंतर बाबासाहेब, माईसाहेब आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे डॉक्टर म्हणजेच डॉक्टर मालवणकर अशा तिघांनी एकत्रित न्याहारी केली आणि नंतर बंगल्याच्या व्हरांड्यात हे तिघही गप्पा मारत बसले। पुढे 12-12:30 वाजण्याच्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या। तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत द बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकाच्या प्रस्तावना लेखनाचं काम पूर्ण करत होते। बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या। जेवण झाल्यानंतर बाबासाहेब पुन्हा झोपले। यानंतर रात्री 8 वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत पूर्वनियोजित भेट झाली। बाबासाहेब आणि ते शिष्टमंडळ दिवाणखान्यात बौद्ध आणि जैन धर्मावर चर्चा करत होते। या चर्चेनंतर जेवणाची वेळ झाल्यावर बाबासाहेब जेवणाच्या टेबलवर बसले। त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडं जेवण केलं। त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेब जेवायला बसल्या। माईसाहेबांचं जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसले। चलो कबीर तेरा भवसगर डेरा हा कबीरांचा दोहा बाबासाहेब तालासुरात गात होते। मग काठीच्या आधाराने ते शयनगृहाकडे वळले। त्यावेळी त्यांच्या हातात काही ग्रंथ देखील होते। माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत लिहित वाचत बसत। बऱ्याचदा त्यांची तंद्री लागली तर अखंड रात्र त्यांचं वाचन आणि लिखाण चालत असे। पण 5 डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू गेल्यानंतर बाबासाहेबांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली। मग SM जोशी आणि आचार्य अत्रेंना तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर त्यांनी शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे 11:30च्या सुमारास बाबासाहेब झोपी गेले। अत्यंत भावनिक होत माईसाहेब लिहितात की 5 डिसेंबरची रात्र ही बाबासाहेबांच्या आयुष्याची अखेरचीच रात्र ठरली। 6 डिसेंबर 1956ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या। चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या। त्यावेळी सकाळचे 7-7:30 वाजले होते। या प्रसंगाबद्दल माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की मी खोलीत गेल्यावर पाहिलं की साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता। मी साहेबांना 2-3 वेळा आवाज दिला पण त्यांची काहीही हालचाल दिसली नाही। मला वाटलं की त्यांना गाढ झोप लागली असेल म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचं झोपेतच परिनिर्वाण झालं होतं। त्यावेळी माईसाहेबांना धक्का बसला। त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या। त्यावेळी बंगल्यात माईसाहेब आणि त्यांचा मदतनीस सुदामा हे दोघेच होते। माईसाहेबांनी हंबरडा फोडला। त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी सुदामाला हाक मारली। मग माईसाहेबांनी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं हे विचारलं। डॉक्टर मालवणकरांनी बाबासाहेबांना कोरामाइन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला, पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते, त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही। तेव्हा माईसाहेबांनी सुदामाला पाठवून नानकचंद रट्टूंना बोलावून आणायला सांगितलं। सुदामा गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना घेऊन आले। मग कोणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागलं तर कोणी कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करू लागलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। बाबासाहेब हे जग सोडून गेले होते। त्यावेळी माईसाहेब, सुदामा आणि नानकचंद रट्टू या तिघांनीही विचारविनिमय करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला। नानकचंद रट्टूंनी प्रमुख परिचित लोकांना, सरकारी खात्यांना, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, UNI आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली। ही वार्ता देशभर वाऱ्यासारखी पसरली। दिल्लीतल्या 26 अलीपूर रोडवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि बाबासाहेबांचे अनुयायी येण्यास सुरुवात झाली। बाबासाहेबांवर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला। जगजीवन राम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूर मार्गे मुंबईच्या दिशेनं नेण्यात आलं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची अभूतपूर्व अंत्ययात्रा या देशानं पाहिली। लोकशाही मराठीकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन।